चिपळूण इथं आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चक्कर आल्याची घटना घडली। भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात राणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं। त्यांचा आवाज बसला आणि त्यांना भोवळ येत असल्याचं जाणवताच त्यांनी भाषण आटोपतं घेतलं। यानंतर राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आणि कार्यक्रम स्थळावरून थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले। दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। कणकवलीतील कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकीय कारकिर्दीबाबत मोठं वक्तव्य केलं असून राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले। या भाषणादरम्यान राणे यांनी एक धक्कादायक किस्साही सांगितला। मी एका उपशाखा प्रमुखाची हत्या करणार होतो, मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मला थांबवलं, असा गंभीर खुलासा त्यांनी केला। आपल्या राजकीय प्रवासावर बोलताना नारायण राणे म्हणाले, माझ्या आयुष्यात राजकारणात जी काही पदं मिळाली ती मी स्वकर्तृत्वावर मिळवली आहे। माझं ध्येय ठरलेलं होतं आणि त्या दिशेनंच मी वाटचाल केली। लोकसभेवर जाण्याआधी सुद्धा मला तिकीट नको असं मी सांगितलं होतं, तरीही मला तिकीट देण्यात आलं, मात्र आता कुठेतरी थांबायला हवं असं वाटतं, असं म्हणत त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले। साहेब, निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे कोणी दिले? आपल्याबरोबर नाही, असं नाही। वाक्य माझं नीट बघा। माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन, असं वाक्य। निवृत्त होतो असं नाही। जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम। तब्येत कशी नाही, असं काय अशी बोलताना की मी वर जातानाच माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबिटीस 350च्या वर गेलं आणि त्याच्यामुळे थोडी चक्कर आली होती। आता मी परत ठीक आहे। आता परत एका शाळेत चाललोय, येतात तर फॉलो मी।